गुड मॉर्निंग. सो टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आपण शिकलो. मॅट्रिक्स कशाला म्हणायचे, हाऊ टू फाइंड आउट द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स आणि त्याचे टाइप्स आपण शिकलो. ठीक आहे. त्यातले फर्स्ट 9 जे काही टाइप्स आहेत आपण मॅट्रिक्स बघितल्यानंतर फिजिकली म्हणजे पाहिल्यानंतर तुम्ही त्याचा टाइप्स ओळखू शकता. पण त्याच्यानंतरचे आपण जे काही काल 4 टाइप्स बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला तो डिटरमिनंट सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स चेक करायचं आपल्याला, तर आपल्याला त्या डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्यू मॅट्रिक्स किंवा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेऊन चेक करावं लागेल. ठीक आहे. पण जे आधीचे काही जे 9 टाइप्स शिकलोय आपण ते 9 टाइप्स तुम्ही फिजिकली म्हणजे जे काही तुम्हाला दिसतंय त्या मॅट्रिक्समध्ये त्या मॅट्रिक्सच्या पाहण्यावरूनच तुम्ही त्याचा टाइप्स चेक करू शकता, त्याचा टाइप्स ओळखू शकता. ठीक आहे. मग आता आपण बघितलं होतं टाइप्स. ठीक आहे. टोटल किती टाइप्स आहेत? 13 टाइप्स आहेत मॅट्रिक्सचे. ठीक आहे. सो एकदा आपण पटापट रिव्हिजन करू. रो मॅट्रिक्स, मॅट्रिक्स having only one row, it is called as row matrix. What is the column matrix? A matrix having only one column, it is called as column matrix. What is the zero matrix? A matrix having all elements are zero, it is called as zero matrix. And what is the square matrix? A matrix having equal number of rows and equal number of columns, it is called as square matrix. What is the diagonal matrix? A matrix having non-diagonal elements are zero, it is called as a diagonal matrix. What is the scalar matrix? A diagonal element are equal and non-diagonal element are zero, it is called as scalar matrix. What is the unit matrix? A diagonal elements are unity 1 and non-diagonal element are zero, it is called as unit matrix. त्याच्यानंतर upper triangular matrix, below the diagonal element are zero, it is called as upper triangular matrix. What is the lower triangular matrix? Above the diagonal element are zero, it is called as lower triangular matrix. ठीक आहे. हे 9 टाइप्स तुम्ही फिजिकली मॅट्रिक्स बघितल्यानंतर तुम्ही हे टाइप्स सांगू शकता, ओळखू शकता. पण त्याच्यानंतरचे जे काही 4 टाइप्स आपण शिकलोय, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स चेक करायचं असेल तर तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट घ्यावा लागेल आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू चेक करावी लागेल. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर मॅट्रिक्स आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 सोडून नॉट इक्वल टू 0 आली तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्यानंतर स्क्यू मॅट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक चेक करायचा असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल त्या ए मॅट्रिक्सचा काय घ्यावं लागेल? ट्रान्सपोज. ठीक आहे. इफ A is equal to A transpose then it is skew symmetric matrix. Sorry, symmetric matrix. आणि A is equal to minus A transpose that is skew symmetric matrix. ठीक आहे. सो याचे काय पहिले 9 आहेत, 9 टाइप्स आहेत. हे 9 टाइप्स तुम्ही मॅट्रिक्स बघितल्यानंतर फिजिकली त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट प्रेझेंट आहे, नॉन डायगोनल एलिमेंट काय आहे, डायगोनल एलिमेंट काय आहे हे बघितल्यानंतरच तुम्ही त्याचा टाइप्स ओळखू शकता. ठीक आहे. मग याच्यावर जर बघितलं तर सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय? क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिक्स ॲज रो, कॉलम, डायगोनल, स्केलर, युनिट, अपर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे. पहिले 9 टाइप्स फिजिकल वाले जे तुम्ही बघितल्यानंतर सांगू शकता त्यातले कुठल्या टाइपचे मॅट्रिक्स आहेत हे तुम्हाला सांगायचे आहे. फक्त त्या मॅट्रिक्सचा टाइप्स तुम्हाला ओळखायचा आहे. या प्रकारे तुम्हाला सिंपल क्वेश्चन त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सिंग्युलर, नॉन सिंग्युलर आणि सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स डायरेक्टली तुम्ही बघितल्यानंतर नाही सांगू शकत, त्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. फक्त पहिले 9 टाइप्स तुम्हाला सांगायचे, दिलेल्या मॅट्रिक्सचे तुम्हाला टाइप्स ओळखायचे. ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल फर्स्ट बघू. काय दिसते तुम्हाला? नॉन डायगोनल एलिमेंट म्हणजे नॉन डायगोनल, डायगोनल चे एलिमेंट कसे डिफरंट आहेत, वेगवेगळे, आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे दिसतात? 0 0. मग हा कुठला मॅट्रिक्स आहे? कुठला मॅट्रिक्स आहे? डायगोनल मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स आहे? डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स आफ्टर द स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतर जेवढे काही टाइप्स आहेत हे स्क्वेअर मॅट्रिक्स असल्याशिवाय ते टाइप्स पडतच नाही. ठीक आहे. त्याचे टाइप्स पडतच नाहीये. ठीक आहे. कारण बाकीच्या नंतर जेवढे मॅट्रिक्स आपण बघितले त्याला तुम्ही सब टाइप सुद्धा म्हणू शकता स्क्वेअर मॅट्रिक्स. तो जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच मग त्याचे समोरचे टाइप्स पडतात आफ्टर द स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. मग हा डायगोनल मॅट्रिक्स आहे, त्याच्या आधी तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, त्याशिवाय डायगोनल मॅट्रिक्स होणार आहे का? नाही. हा सगळ्यात पहिले काय दिसतो आपल्याला? डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. तुम्ही याला डायगोनल मॅट्रिक्स आणि नंतर मग स्क्वेअर मॅट्रिक्स ही सुद्धा टाइप्स आहेत. स्क्वेअर मॅट्रिक्स कारण इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. सो पहिले डायगोनल मॅट्रिक्स आणि तो स्क्वेअर असल्याशिवाय डायगोनल होऊ शकत नाही म्हणून तो स्क्वेअर मॅट्रिक्स. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ डायगोनल मॅट्रिक्स किंवा which types of matrix? डायगोनल मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स. त्यानंतर याच्यामध्ये काय दिसते? उभी लाईन दिसते. उभी लाईन म्हणजेच काय? वर्टिकल लाईन म्हणजेच कॉलम. मग एकच कॉलम दिसतोय. मॅट्रिक्स आहे ओनली वन कॉलम, इट इज कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ
the types of column matrix. ठीक है. Then third, diagonal element are equal and non-diagonal element are zero. बघा ना, diagonal चे सेम दिसतायत आणि diagonal चे एलिमेंट सोडून बाकीचे सगळे झिरो दिसतायत. So which types of matrix? Scalar matrix. Diagonal element equal असतील आणि non-diagonal element zero असतील त्याला कुठला मॅट्रिक्स म्हणतात? Scalar matrix. आता हा टाइप फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स ही म्हणू शकता. स्क्वेअर मॅट्रिक्सच्या आधी काय येतो? स्केलार मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एकच आडवी लाईन दिसते, हॉरिझॉन्टल लाईन दिसते. अ मॅट्रिक्स हॅविंग ओन्ली वन, आडव्या लाईनला काय म्हणतो आपण? रो. ओन्ली वन रो, इट इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. सो याला काय म्हणणार आपण? रो मॅट्रिक्स. व्हिच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स? रो मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे क्वेश्चन म्हणजे 5 नंबरचा टाइप, 5 नंबरचा मॅट्रिक्स ओळखायचा आहे तुम्हाला. डायगोनलच्या कागदावरचे 3 झिरो दिसतात तुम्हाला. आता अबोव द डायगोनल एलिमेंट आर झिरो, तर अबोवच्या उलट लोअर, याला काय म्हणणार आपण? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय म्हणणार? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात, कारण तो स्क्वेअर मॅट्रिक्स सर्वात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्यानंतर त्याला टाइप्स आहे लोअर मॅट्रिक्स. सो पहिले लोअर मॅट्रिक्स आणि नंतर स्क्वेअर मॅट्रिक्स सुद्धा हा टाइप्स आहे, कारण इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 डायगोनल एलिमेंट आर कशी दिसतात? 1 1 1 युनिटी अँड नॉन डायगोनल एलिमेंट आर 0, इट इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स. सो व्हिच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स इज आफ्टर द स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू शकता, पण सर्वात पहिले युनिट मॅट्रिक्स बरोबर. त्याच्यानंतर कारण तो स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे युनिट मॅट्रिक्स होऊ शकत नाही. स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतरचा टाइप तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. डायगोनलच्या खालची 3 झिरो दिसतात, बघितल्यानंतरच कळतं फिजिकली. ठीक आहे. पहिले 9 टाइप्स तुम्ही फिजिकली सांगू शकता की कुठल्या टाइपचे मॅट्रिक्स. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 दिसतात. सो बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0, तर त्याच्या उलट, बिलोच्या उलट अप्पर. सो याला काय म्हणणार मी? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स सर्वात म्हणजे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सचा टाइप्स. तो स्क्वेअर मॅट्रिक्स कसे अप्पर होऊ शकत नाही, हे स्क्वेअर मॅट्रिक्स हे म्हणू शकतो. स्क्वेअर मॅट्रिक्सच्या आतमध्ये त्याचा टाइप्स तुम्हाला ओळखायचा आहे. That is upper triangular matrix. That is upper triangular matrix. ठीक आहे. सो या प्रकारे सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो की क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिक्स किंवा दिलेल्या मॅट्रिक्सचा टाइप्स ओळखा की कुठल्या टाइपचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही त्याचे टाइप्स ओळखू शकता. आपण सगळ्या डेफिनेशन बघितल्या. ठीक आहे. सगळे टाइप्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ क्वेश्चन. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण 9 टाइप्स तुम्ही फिजिकली सांगू शकता बघितल्यानंतर की कुठल्या टाइपचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिक्स आर सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. सो हाऊ टू चेक द सिंग्युलर मॅट्रिक्स और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स? सो यू कॅन फाइंड आउट द डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आहे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर, आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 सोडून दुसरी कुठली आली तर नॉन सिंग्युलर. ठीक आहे. सो या प्रकारे आपण चेक करतो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला. ठीक आहे. सो याला काय करणार आहे? सर्वात पहिले दिलेला मॅट्रिक्स कॅपिटल लेटर डिनोट करणार मॅट्रिक्स मी ए बी सी, कॅपिटल लेटर ए बी सी डिनोटेड बाय द मॅट्रिक्स. ठीक आहे. -2 1 4 3 2 5. ठीक आहे. याचा डिटरमिनंट आपल्याला घ्यावा लागेल. सो डिटरमिनंट मध्ये सो टू राइट डाउन इनटू डिटरमिनंट मॅट्रिक्स बाय रिप्लेसिंग रेक्टेंगुलर बॉक्स इनटू 2 वर्टिकल बार्स 3 5 7 -2 1 4 3 2 5. ठीक है. So that is the determinants of order 3. So you can find out the value. So expand the determinant. So consider the first group
प्लस मायनस प्लस, ठीक आहे, करा एक्सपांड, काय ना 3 डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यांना सॉल्व करता येते 5 minus 4 into 2 8 plus 5 into minus 5 delete first row second column minus 2 into 5 minus 10 minus 4 into 3 12 then plus into plus 7 delete first row third column minus 2 into 2 minus 4 1 into 3 minus 3, ठीक है, सो किती येणार 3 5 minus 8 minus 3 minus 5 minus 22 plus 7 minus 7, ठीक है, 3 into minus 3 minus 9 minus minus plus किती येणार आहे 22 into 5 110, ठीक है, माइनस प्लस माइनस क्या माइनस 7 into 7 49, ठीक है, सो किती येते माइनस 9 माइनस 49 माइनस किती येणार 58 बरोबर माइनस 58 प्लस 110 माइनस 58 प्लस 110, सो किती येते प्लस 50, किती येते प्लस 52, ठीक आहे, म्हणजे ते डिटरमिनंटची व्हॅल्यू a ची 0 आली का नाही, कारण व्हॅल्यू किती आली 52, म्हणजे डिटरमिनंट a नॉट इक्वल टू 0, डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 सोडून आली, सो देअरफॉर द डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 सोडून दुसरी कुठली येत असेल तर त्याला कुठला मॅट्रिक्स म्हणतो आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सो देअरफॉर a इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सो व्हिच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, पण इकडे पाहिल्यानंतर लगेच तुम्ही हा टाइप सांगू शकत नाही, तुम्हाला त्याचा डिटरमिनंट फाइंड आउट करूनच तुम्ही हा टाइप चेक करू शकता सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, सो व्हिच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, जर डिटरमिनंट सॉल्व करून 0 आली तर सिंग्युलर आणि डिटरमिनंट सॉल्व करून जर व्हॅल्यू 0 सोडून दुसरी कुठली आली तर नॉन सिंग्युलर, ठीक, सो सेकंड एग्जांपल बघू आपण 2 minus 2 4 0 3 0 4 1 6 ठीक आहे, आणि चेक करायला टाइप्स तुम्हाला, ठीक आहे, तो काय करणार तुम्ही, सो फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल लेटर कन्सिडर एज अ मॅट्रिक्स, सो ए बी सी येणार मी त्याला काही देईन कॅपिटल लेटर मध्ये 0 3 0 4 1 6, so you can find out the determinant matrix, so how to write the determinant matrix replacing, ठीक है, वर्टिकल बार्स म्हणजे जे काही रेक्टेंगुलर बॉक्स आहे पण काही ना टू वर्टिकल बार्स मध्ये 2 minus 2 4 0 3 0 4 1 6, ठीक है, so expand determinant, so consider the first row plus minus plus, ठीक है, and expand determinants, so किती येणार 2 delete first row first column remaining elements of cross multiplication 18 minus 1 into 0 0 minus into minus plus 2 delete first row second column 0 into 6 0 minus 0 into 4 0 then plus 4, ठीक है, delete first row third column 1 into 0 0 minus 12, ठीक है, किती येणार आहे 2 18 minus 0 18 plus 2 0 minus 0 0 plus 4 into minus 12, किती येते 18 into 2 36 plus 2 into 0 0 plus 4 into minus 4 minus 12 minus 48, ठीक है, सो किती येणार minus 12, किती येणार minus 12, सो डिटरमिनंट a नॉट इक्वल टू 0, सो डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आली का नाही, डिटरमिनंटची व्हॅल्यू जर 0 येत नसेल, ठीक आहे, 0 सोडून दुसरी कुठली येत असेल कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे,
So therefore A is non-singular matrix. Non-singular matrix. A is non-singular matrix. ठीक आहे. काय करणार तुम्ही डिटर्मिनंट काढायचा मॅट्रिक्सचा आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची काय आहे. जर त्या डिटर्मिनंट मॅट्रिक्सची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर आणि 0 सोडून दुसरी कुठली आली तर नॉन सिंग्युलर. ठीक आहे. So pause the video, note it down. ठीक आहे. देन अजून तुम्हाला सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचा टाइप्स ओळखण्यासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिक्स आर सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. So how to check the symmetric matrix and skew symmetric matrix? So you can find out the transpose of matrix. त्या मॅट्रिक्सचा काय करायचा ट्रान्सपोज काढायचा. दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर सेम असेल तर इट इज कॉल्ड ॲज सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि ए दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढून जर एलिमेंटचे साइन बदलत आहेत, ठीक आहे, साइन मध्ये फरक पडतो, दॅट इज -a ट्रान्सपोज, इट इज कॉल्ड ॲज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो हे टाइप तुम्ही डायरेक्टली फिजिकली बघितल्यानंतर पाहिल्यानंतर लगेच सांगू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा सर्वात पहिले काय घ्यावं लागेल ट्रान्सपोज. ठीक आहे. त्याच्यानुसारच तुम्ही सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स चेक करू शकता. ठीक आहे. मग सर्वात पहिले A इज इक्वल टू कॅपिटल लेटर डिनोटेड बाय द मॅट्रिक्स 2 - 3 8 -3 10 -5 8 -5 ठीक आहे. सो यू कॅन फाइंड द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तुम्ही काय काढणार या A मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स डिनोटेड बाय a to the power t. and how to find out the transpose of matrix? Interchanging row and column. Our first row we are in first column 2 - 3 8. Then second row second column interchange करना row आणि column नुसार. Then 8 - 5 घेतला मी ट्रान्सपोज रो इंटरचेंज रो इनटू कॉलम एंड कॉलम इनटू रोज. रो चेंज करा ऑटोमॅटिक कॉलम रोच्या जागेवर. इंटरचेंजिंग रो एंड कॉलम इट इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हा झाला या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज घेतल्यानंतर ऑब्जर्व करा ए मॅट्रिक्स आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज घेतलाय आपण चेंज केली चेक करा ना. फर्स्ट रो होता फर्स्ट कॉलम होता सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक. इंटरचेंज केले रो आणि कॉलम्स ट्रान्सपोज काढलाय पण दिलेला मॅट्रिक्स आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सच्या एलिमेंट्स मध्ये कुठेही फरक नाही पडला. सेम आहे दोन्हीचे दोन्ही मॅट्रिक्स कसे इक्वल. ए मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स दोन्ही कसे इक्वल. सो देयरफॉर ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज म्हणू शकतो आपण का कारण दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला तर दोन्ही मॅट्रिक्स सेम दिसतात इक्वल दिसतात. जर ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज असेल तर ए कोणत्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे. ए इज symmetric matrix. Is symmetric matrix. Is symmetric matrix. ठीक है. And the second example. So capital letter denoted by the matrix B ये तुम्हें अलग फर्क नहीं पड़ना. 0 - 2 - 4 2 0 3 4 -3 0. ठीक है. B matrix. आता तुम्हाला चेक करें सिमेट्रिक का स्क्यू सिमेट्रिक्स. So you cannot check directly, you can find the transpose of that matrix. So B चा transpose काढणार आपण B to the power it is denoted by the transpose of matrix. So interchange row into columns and column into row. 0 - 2 - first row. Second row 2 0 3. Third row 4 -3 0. So interchanging row into columns and column into rows it is called as the transpose of matrix. आता दिलेला मॅट्रिक्स B आणि B ट्रान्सपोज दोन्ही ऑब्जर्व करा. 0 0 -2 प्लस -4 प्लस 2 -2 0 प्लस 3 -4 -4 -3 प्लस 3. ठीक आहे. काय फक्त साइन बदलले एलिमेंटचे. ट्रान्सपोज घेतल्यानंतर एलिमेंटच्या साइन मध्ये काय दिसते म्हणजे एलिमेंट काय दिसते साइन चेंज. ठीक आहे. म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो B आणि B ट्रान्सपोज मध्ये कशाचा डिफरन्स आहे साइनचा मायनसचा फरक आहे. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणू शकतो B इज इक्वल टू मायनस B ट्रान्सपोज.
सो देअरफॉर बी इज काय आहे ए मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स दोन्ही मध्ये साइनचा फरक असेल सो व्हिच टाइप्स ऑफ मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मग हा कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे बी इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ठीक आहे सो या प्रकारे तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात टाइप्स ऑफ मॅट्रिक्स वर ठीक आहे पहिले 9 टाइप्सचे डायरेक्टली आपण फिजिकली चेक करू शकतो तुम्हाला क्वेश्चन दिला तुम्ही तो टाइप्स सांगू शकता ठीक आहे पण सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स फाइंड आउट चेक करायचं असेल तर त्याचा डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स काढावा लागेल ठीक आहे मग तो जर 0 आला तर सिंग्युलर नाही आला तर नॉन सिंग्युलर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स जर चेक करायचा असेल तर दिलेल्या मॅट्रिक्सचा पहिले ट्रान्सपोज घ्यावा लागेल आणि A जर A ट्रान्सपोज आलं तर सिमेट्रिक्स आणि A A ट्रान्सपोज आलं तर स्क्यू सिमेट्रिक्स सो या प्रकारे तुम्हाला त्याच्यावरती सिंपल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की क्लासिफाय द फॉलोइंग टाइप्स ऑफ मॅट्रिक्स क्लियर आहे सगळ्यांना सो पॉज द व्हिडिओ नोट डाउन